नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:13 ते 7:45 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:18 ते 10:50 आणि यमगंड काळ दुपारी 1:55 ते 3:28 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी सिंह राशीत रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमात रवी आणि बुधाची युती होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण व्यवहार मार्गी लागू शकतील. काही छोटी मोठी गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम कालावधी आहे. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवातसुद्धा करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात रवी आणि बुधाची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमच्यातलं मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागतील. तुमचा मूडसुद्धा चांगला राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागू शकतील. वास्तूच्या संदर्भातले उपाय करायचे असतील किंवा नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं अशा प्रकारच्या काही गोष्टी करायच्या असतील की त्या संबंधी व्यवहारसुद्धा तुमचे पूर्ण होऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा होऊ शकेल. मनामध्ये बऱ्याचशा विचारांची गर्दी होऊ शकेल. दरवेळेला थोडासा तणाव जाणवू शकेल. काळजी करू नका. येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहतील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे केंद्र राहील. तुमचा आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. नवीन कामाची सुरुवात या दरम्यान तुम्ही करू शकता. दिवस आजचा थोडासा तुम्हाला संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयात रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काही तुमची अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. आर्थिक लाभाच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची पूर्ण होताना दिसतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होते. त्यांच्याकडे काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकते. येणार 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आर्थिक संदर्भातले प्रकरणे मार्गी लागू शकतील. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. मात्र दिवस तुमचा आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी बुधाबरोबर तुमच्याच राशीत रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही विचार हे प्रमुख राहतील.
महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्हसुद्धा असाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण राहतील. अतिशय उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं, आर्थिक व्यवहार हे तुम्ही मार्गी लावू शकता आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळात रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचे बरेचसे अंदाज बरोबर ठरू शकतील. तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल आणि कामाचा उरकसुद्धा चांगला दिसून येईल. येणार 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे होईल. थोडंसं त्याचा परिणाम हा तुमच्या शारीरिकतेवर दिसून येईल. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. आजचा दिवस थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या छोट्या मोठ्या व्याधी डोकं वर करू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही नवीन आयडियासुद्धा तुम्हाला मिळू शकतील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्रासंदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये नवनवीन संधी तुम्हाला सुद्धा मिळू शकेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान करू शकता. त्या संदर्भातले काही आयडियाज सुद्धा मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6ष्ठ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. थोडंफार आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही कामं तुमची मार्गी लागतील. येणार 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. याचप्रमाणे नवीन नवीन आयडिया जातील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला या दरम्यान मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसलेला. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी बुधाबरोबर अष्टमामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध उत्तम दिसून येतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस फारच महत्त्वपूर्ण राहतील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातील काही त्रास डोकं वर करू शकतील. कागदपत्री व्यवहारामध्ये फसण्याची शक्यता आहे. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. इझी मिळण्याच्या मागे तर अजिबात जाऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 4थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास पण आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येते. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. 6ष्ठात रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. निरनिराळ्या लोकांशी तुमची भेटीगाठीसुद्धा होते. काही कामंसुद्धा मार्गी लागू शकते. नवीन विचार किंवा नवीन कामाची सुरुवात यासाठी
कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस या गोष्टी करू शकता. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक आणि दरवर्षी नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाऊ शकेल, याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी जरी धावपळीचा असला तरी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ.